क्लास डिवाइड, इन्फ्लुएंसर कल्चर, मुंबई आइडेंटिटी। वही अपना काम और वही अपना धंधा है। सब खड़े होके इधर हो रहे स्वेट, मैं जब उड़ूंगा तुम सबको ले जाऊंगा अबेट। मेरा ड्रिंक मेरा स्वैग सब फाड़ होना चाहिए, प्लीज कुछ भी हो भाई भाड़ होना चाहिए। काम करू दे डुक्कर। I'm not Dukkar, bro. I'm Alaflo Para from Narasopara. You know what I'm saying? मिस वैनिटी, 2 मिलियन फॉलोअर्स, 2 मिलियन वर्शिपर्स। तेरे फैंस तेरी हर चीज को ट्रेंड बना देते हैं। डायरेक्टर म्हणून बेजॉय नांबियारकडून स्टायलिस्टिक ऊर्जा अपेक्षित असते, पण प्रश्न असा होता, स्टाईल नॅरेटिव्हवर भारी पडेल का? पहिला अर्धा भाग हा एक आधुनिक प्रेमकथेचा अभ्यास आहे। संवादामध्ये कंटेम्पररी रिदम आहे। अवनी व्हॅलिडेशनवर जगते तर मारुती ॲस्पिरेशनवर। ती त्याला एक्झोटिसाइज करते, तो तिच्या ऑथेंटिसिटीच्या शोधात गुरफटतो। पण स्क्रीन प्ले पूलपर्यंत पोहोचायला वेळ घेतो। काही प्रसंग नॅरेटिव्ह ऑर्गॅनिकली पुढे नेत नाहीत, ते तयार केलेली वाटतात। दुसऱ्या भागात रायटिंग अधिक धारदार होतं। सर्वायवल आणि रिलेशनशिप एकमेकांवर आदळतात। इथे कॉन्फ्लिक्ट बाहेरचा आणि आतला दोन्ही आहे। गटर का घोड़जिला है अंदर। ये हमें मार क्यों नहीं रहा? खून भरी मांग में तो 1 सेकंड में पूरा रेखा का मुंह नोच डालता है। दिग्दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर बेजॉय नांबियार यांचा कॅमेरा अस्वस्थ आहे, पण इथे ती अस्वस्थता योग्य ठिकाणी वापरलेली आहे। सिंगल लोकेशन सिक्वेन्समध्ये तो रिदम निर्माण करतो, क्लास्ट्रोफोबिया जाणवतो। तो क्रोकोडाईल लपवत नाही, तो तिला फुल फ्रेम देतो। ही निवड धाडसी आहे। काही स्लो मोशन एस्केप अटेम्प्ट्स जास्त लांबतात, पण टेन्शन जेन्युइन आहे। आणि आता परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं, आदर्श गौरव इथे सहज वाटतो। तो टपोरी होत नाही, तो वल्नरेबल आहे। त्याचा इगो, त्याची भीती सगळं लेअर्ड आहे। शनाया कपूरसाठी हा महत्त्वाचा चित्रपट आहे। ती व्हॅनिटीपासून वर्नरेबिलिटीपर्यंतचा प्रवास विश्वासार्ह करते। दोघांची ही केमिस्ट्री मिसमॅच वाटते आणि तोच नॅरेटिव्हचा भाग आहे। सिनेमॅटोग्राफी पूलला कॅरेक्टर बनवते। वरचं आकाश विशाल आहे, खालील जागा कैद आहे। ॲनिमेट्रॉनिक्स आणि VFX परिपूर्ण नाहीत, पण त्यात सिन्सिरिटी आहे। साऊंड डिझाईन विशेष उल्लेखनीय आहे। पाण्याचा आवाज, श्वास, शांतता हे तणाव वाढवतात। एडिटिंग जर टायटर असती तर इमोशनल इम्पॅक्ट अजून धारदार झाला असता। हा सिनेमा 3 स्तरांवर काम करतो। पहिला सर्वायवल, दुसरा क्लास डिवाइड आणि तिसरा ऑथेंटिसिटी। इन्फ्लुएन्सर आयडेंटिटी पूलमध्ये अर्थहीन ठरते। ब्ल्यू टिक जीव वाचवत नाही। तू या मे सुरुवातीला निवड वाटते, तर क्लायमॅक्समध्ये ते सरेंडरमध्ये बदलतं। मगर इथे प्रेडिएटर नाही, ती डिस्प्लेसमेंटची खून आहे। विकासाच्या नावाखाली आपण जंगल हिसकावतो आणि मग ते जंगल परत येतो। तू या मे 2 चित्रपटांच्या सीमारेषेवर उभा आहे। पहिला भाग प्रेमकथा आहे, तर दुसरा भाग सर्वायवल परीक्षा। फ्लो पूर्णपणे सीमलेस नाही, रन टाइम जास्त आहे आणि काही प्रसंग रिपिटेटिव्ह आहेत, पण इमोशनल आर्क प्रामाणिक आहे। हा सिनेमा मगरमुळे आठवत नाही, तो आठवतो त्या 2 माणसांमुळे जे इगो सोडून एकमेकांकडे बघायला शिकतात। लायरा पूछ रही थी if we're both dating or just like hooking up। तो तूने क्या बोला? मैंने कहा तू एड़ी होगी क्या बच्ची। कम फॉर द क्रोकोडाईल, स्टे फॉर द ह्युमन्स। जर तुम्ही त्या पूलमध्ये अडकला असता तर तुम्ही आधी स्वतःला वाचवलं असतं की नातं? तू या मे हा प्रश्न आहे, पण कदाचित उत्तर आहे आपण। मी आहे अंकिता आणि हा होता पिक्चर बादचा रिव्ह्यू।